आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। शेती संबंधीचं संशोधन व्हावं, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढावं, हा परभणीचं कृषी विद्यापीठ स्थापनेचा मूळ उद्देश होता। मात्र शेती संबंधी संशोधन व्हावं, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं, हा परभणीचं कृषी विद्यापीठ स्थापनेचा मूळ उद्देश होता। त्यासाठी हजारो एकर जमिनी शेंद्रा, बलसा, सायाळा, खानापूर या गावाच्या संपूर्ण जमिनी संपादित करण्यात आल्या। मात्र विद्यापीठानं या ठिकाणी कोणतं संशोधन केलं नाही, उलट या जमिनी पडक ठेवल्या। तर यावर्षी या सुपीक जमिनी खोदून त्यातून मुरुम विक्री करण्याचा अजब प्रकार विद्यापीठानं सुरू केलाय। याला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला असून आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली विद्यापीठात जात कुलगुरूंना याबाबतचा जाब विचारण्यात आला आहे। आम्ही जमिनी मुरुम काढण्यासाठी दिल्या नव्हत्या, त्या संशोधनासाठी दिल्या होत्या, मात्र ते होत नाही, त्यामुळं या जमिनी आम्हाला परत देण्यात याव्यात अशी मागणी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे। आज किशोर ढगे, रामप्रसाद गमे, मुंजा लोंढे, राम गोळेगावकर, प्रसाद गरुड, माऊली शिंदे, रामचंद्र ढगे, रमेश ढगे, दादाराव जोंधळे, सुभाष जोंधळे आदींनी विद्यापीठात जात प्रशासकीय इमारतीत धडक देत कुलगुरूंशी याबाबतचा जाब विचारलाय। पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी प्रकल्पातून नव्यानं कालवे निर्माण करावेत, करपणा नदीच्या खोलीसह सरळीकरण व रुंदीकरणाची कामं सुरू करावीत यासह अन्य महत्त्वपूर्ण ठराव पिंपरी रोहिला येथील परिषदेतून एकमुखानं मंजूर केल्या गेलेत। पिंपरी रोहिला या गावी 30 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांची परिषद आयोजित करण्यात आली। अध्यक्ष म्हणून दुधगाव महसूल मंडळातील अशोक शिंदे, तर शिवाजी चौधरी, त्र्यंबक शिंदे, वसंत जाधव, शिवाजी कराळे, रामकिशन घाटोळ, अच्युत रसाळ, विष्णू पोंदाळ आदींची उपस्थिती होती। तर याचवेळी इर्शाद पाशा, चांद पाशा या पिंपरीकरांनी प्रास्ताविकेतून परिषदेमागील भूमिका विशद केली। तर हरिभक्तपरायण अच्युत महाराज पिंगळीकर, सुधीर बिंदू, हेमचंद्र शिंदे, गोविंद लांडगे, विश्वंभर गोरवे, माधव जाधव, सोमनाथ नागुरे आदींची यावेळी उपस्थिती होती। परभणी शहरातल्या मंगळवारा पेठ व क्रांती चौक या भागातील तसंच लोकमान्य नगरातील रस्ते आणि अन्य विकास कामाचा शुभारंभ आज 31 डिसेंबर रोजी करण्यात आला। मंगळवारा पेठ व क्रांती चौक भागातील रस्ते कामाचा शुभारंभ परभणीचे प्रथम महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या हस्ते झाला। यावेळी अशोक जाधव, मनोज तळेकर, अनिल झांबरे, अजय देशमुख, श्याम ठाकूर, पंकज देशमुख, मोईन खान, कामरान खान, हबीब भाई, अजमत खान, विजय देशमुख आदींची उपस्थिती होती। तर प्रभाग क्रमांक 5 मधील लोकमान्य नगर येथील रस्त्यासह गार्डनच्या विकास कामाचं भूमिपूजन महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित करण्यात आलं। यावेळी माजी नगरसेवक रितेश जैन, बबलू टाक, प्रथम महापौर प्रतापभाई देशमुख, राजेश देशमुख, आनंद भरोसे, नितेश देशमुख, सुनील देशमुख, सचिन पाचपुंजे, प्रेरणा वरपुडकर आदींची उपस्थिती होती। गुडघे दुखत आहेत, आता काळजी नको, आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य। बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे, वसमत रोड, परभणी। संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, मोबाईल क्रमांक 9923300914। मागील अनेक वर्षांपासून स्त्री जन्माचं स्वागत करण्यासाठी आपल्या परीनं जो काही छोटासा प्रयत्न करता येईल तो करून मुलीच्या जन्माचं स्वागत करण्याचं काम परभणीतील एक अवलिया जिलेबी विक्रेता करतोय। मागील 13 वर्षापासून 1 जानेवारीला म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जन्माला येणाऱ्या एका मुलीला सोन्याचे नाणे देण्याचा स्तुत्य उपक्रम त्याच्याकडून राबवण्यात येतो। अनेक स्वयंसेवी संस्थांकडूनही या संदर्भात जनजागृती करण्यात येते आणि त्यासाठी आपणही आपल्या परीनं जे करता येईल ते केलं पाहिजे असा विचार करून शहरातल्या हरियाणा जिलेबी सेंटरचे चालक सन्नी सिंग हे त्यांचे वडील धर्मवीर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 13 वर्षापासून हा प्रयत्न करत आहेत। येथील शासकीय स्त्री रुग्णालयात 1 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा शल्यचिकित्सक नागेश लखमावार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, पोलीस उपाधीक्षक यशवंत काळे, बबन मुळे, सुधीर साळवे यांच्या उपस्थितीत हा सन्मान करण्यात येणार आहे। जागतिक धम्मध्वज दिनाचं औचित्य साधून 8 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता इंद्रायणी माळ मांडाखळी परिसरात नियोजित महाविहाराच्या 10 एकर जागेवर 50 फूट उंचीच्या धम्मध्वजाच्या ध्वजारोहण समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे। याबाबतची माहिती डॉक्टर सिद्धार्थ हातियांबरे यांनी दिली आहे। यावेळी उद्घाटक म्हणून थायलंड येथील भदंत फ्रा पट्टरहुन क्रदांग
प्रमुख उपस्थिती म्हणून सिने अभिनेता गगन मलिक, आमदार राजेश विटेकर, भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो, भदंत मुदितानंद थेरो, भदंत मोगलायन, डॉक्टर सिद्धार्थ भालेराव, कुणाल कांबळे आदींची उपस्थिती राहणार आहे। या कार्यक्रमात परिसरातील उपासक उपासिका यांनी उपस्थित राहावं असं आवाहन डॉक्टर सिद्धार्थ तांबरे यांनी केलंय। महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत प्रशासकीय विभाग सार्वजनिक प्राधिकरणाच्या सेवा देण्याच्या कामगिरीच्या मूल्यांकनाकरिता तपासणीबाबतचं प्रशिक्षण आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झालं। जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या प्रशिक्षणाला सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह इथं मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजनेसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीला राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, अपर मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी आदींची उपस्थिती होती। या बैठकीत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या महाराष्ट्र शासनाच्या फ्लॅगशिप उपक्रमाकरिता प्रकल्प विकासकांना येणाऱ्या प्रमुख अडचणींवर चर्चा करण्यात आली। तर ग्रामपंचायतीच्या नाहरकत प्रमाणपत्राची आवश्यकता रद्द करणं तसंच प्रकल्प विकासकांना लागणाऱ्या सर्व परवानग्या ऑनलाईन पद्धतीने देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला। परभणीच्या पाथरी रस्त्यावरील आरपी हॉस्पिटल इथं 1 ते 15 जानेवारी या दरम्यान आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या पुढाकारातून मोफत हृदयरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले। यातील पहिल्या 100 रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। सध्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे विविध आजार बळावत आहेत। यामध्ये हृदयरोग आजाराचं प्रमाण वाढते तसंच मृत्यूचं प्रमाण देखील वाढते। या आजाराचे धोके ओळखून लवकर निदान व उपचार केल्यास संबंधित आजाराचं प्रमाण व मृत्यू रोखता येतं। ही गरज ओळखून आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी आरपी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर इथं 1 ते 15 जानेवारी या दरम्यान सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत मोफत हृदयरोग तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे। बीड जिल्ह्यातल्या मसाजोग गावचे सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांची हत्या झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठं संकट आलंय। आज परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी मसाजोग इथं जाऊन कैलासवासी संतोष देशमुख यांच्या परिवाराशी सांत्वनपर चर्चा केली। यावेळी अरविंद देशमुख, दिनेश बोबडे, संदीप झाडे, बंडू बिडकर व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल, एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये। हो आता आपल्या परभणी शहरामध्ये। या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल। बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल, टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे। एक वेळ अवश्य भेट द्या। रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी। पालम तालुक्यातल्या चाटोरी येथील मातंग समाजाच्या स्मशानभूमीवरील अतिक्रमणाची महसूल प्रशासनानं 31 डिसेंबर रोजी पाहणी केली। या गावातील मातंग स्मशानभूमीवर अतिक्रमण झाले। स्मशानभूमीची नोंद 7/12 असताना देखील त्यावेळी अतिक्रमण हटवले जात नाही। त्यामुळे या अन्यायाच्या विरोधात लाल सेनेच्या वतीनं 10 ऑक्टोबर रोजी जागतिक मानवी हक्क दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मौन आंदोलन केलं होतं। या आंदोलनाची दखल घेत प्रशासनानं याबाबत कारवाईचे आदेश दिले होते। सोयाबीन खरेदीच्या केंद्रावर सोयाबीन उत्पादकांना नोंदणी करण्यास राज्य सरकारनं 6 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे। राज्यातल्या सोयाबीन उत्पादकांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे। पणनमंत्री जयकुमार रावल यांनी पणन विभागाचा पदभार स्वीकारल्यापाठोपाठ 31 डिसेंबर रोजी या विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला। त्यावेळी विविध निर्णय सुद्धा घेण्यात आले। महापालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांना मालमत्ता कर विलंब शास्ती सूट अभययोजनांपाठोपाठ थकीत पाणीपट्टीच्या वसुलीकरता पाणीपट्टीत सुद्धा शास्ती सूट अभय योजना लागू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे। आयुक्त तथा प्रशासक धैर्यशील जाधव यांनी थकीत पाणीपट्टीची चांगल्या पद्धतीने वसुली व्हावी यासाठी आयुक्तांना असलेल्या स्वेच्छा निर्णयानुसार महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार शास्ती माफीचे अधिकार वापरले आहेत। त्यानुसार 31 डिसेंबर रोजी आयुक्त जाधव यांनी हा आदेश पारित केला आहे। परभणीच्या पाथरी रोड परिसरात असलेल्या जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाअंतर्गत दर महिन्याच्या शेवटच्या तारखेला स्किल कट्टा या उपक्रमाचं आयोजन करण्यात येतं। या महिन्यात 31 जानेवारीला झालेल्या स्किल कट्टा कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून क्रांती वडमारे आणि श्रीराम कावळे यांचं मार्गदर्शन लाभलं। सदरील कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना ITI पास झाल्यानंतर अप्रेंटिस करण्यासाठी प्रेरणा मिळाली असून भविष्यामध्ये त्यांना या कार्यक्रमाचा फायदा होणार आहे। या कार्यक्रमाचं आयोजन प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे, गटनिदेशक सिद्धेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख NN चव्हाण यांनी केलं। यशस्वीसाठी KM कुलथे, SR तरवटे, NV चव्हाण, AM विभूते, PR राठोड आदींनी पुढाकार घेतला।
रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.